खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याला मला येण्याची संधी मिळाली। मी भाग्यवान आहे की अशा मोठ्या कार्यक्रमाला एक वारकरी संप्रदायामधून ज्यांनी 47,000 कैद्यांचं जीवन बदललं, परिवर्तन घडवलं आणि त्यांना सन्मान दाखवला, चांगली दिशा दाखवली, अशा वारकरी संप्रदायातल्या निलेश महाराजांना हा पुरस्कार मिळाला। त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा। खरं म्हणजे स्वामी आपले गोविंद देवगिरी महाराज यांचा गीता परिवार फार मोठा आहे आणि संपूर्ण देशात नाही जगभरामध्ये त्यांचे लाखो करोडो अनुयायी आहेत आणि ते देखील अतिशय एक देशभक्तीचं काम, हे आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं काम, या ठिकाणी अध्यात्माचं काम जगभरात करतायत आणि त्यांच्यासोबत येण्याचं योग मला मिळालं आहे आणि म्हणून मी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। सर, पाकिस्तानसोबत सरकारने खूप चांगलं काम केलं तरी विरोधक टीकाच करतात। चांगलं काम नाही, पाकिस्तानला ठोकण्याचं काम केलेलं आहे, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे। पाकिस्तानला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितले गोली का उत्तर तोप गोले से देंगे आणि म्हणून गोळीचं उत्तर तोप गोळ्याने देणार, त्यांना जशाच तसा धडा शिकवणार। अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय लष्कराने जे कर्तृत्व दाखवलेलं आहे सीमेवर, त्याच्या पाठीशी आदरणीय प्रधानमंत्री महोदय खंबीरपणे उभे राहिलेत आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेलं आहे, यशस्वी झालेलं आहे। देशवासियांच्या मनातली जी खतखत होती, चीड होती, बदल्याची भावना होती, ती आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने पाकिस्तानला तोड उत्तर देऊन त्यांना धडा शिकवून या ठिकाणी देशवासियांचा मान सन्मान वाढवलेला आहे।